आय थिंक लग्न लागलेलं आहे, लग्न लावून झालेलं आहे. तर चला पुढच्या काय असतील विधी, कोण कोण भेटणार आहे तेही तुम्हाला दाखवते. चला. पाहुणे मंडळींचं, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं व तमाम गावकऱ्यांचं पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते म्हणजे चिरंजीव विशाल आणि ची चौकात. तसंच आज या ठिकाणी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरता सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय देवराम भोईर साहेबांचं या दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तसंच स्थायी समिती सभापती आदरणीय संजय देवराम भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उजवा पाय ठेवून खाली उतरा. प्राणायत नाप्याश्न समवर्तताति पत्न्या भूमि श्रोता तथा लोकन कल्पयन्ना शांतेः. आज या लग्नसोहळ्यात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका शशिकलाताई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका रुपालीताई व तमाम गावकऱ्यांचं पाटील आणि शेट्टी या दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे जरा एक रुमालाने पुसून घ्या. सर्वेश मंगलम भगवान विष्णु सर्वेश पवित्र तांदूळ घ्या ना, म्हणजे कलश तयार केला नाही. यावरती दक्षिणा ठेवायची आहे. गायत्री नामनाने चिरंजीव विशाल पाटील नामनाने कन्या कनक संपन्ना या विभूषितार्पणस्तु. हम बोलने का धर्मेच्या आर्थेच्या कामेच्या म्हणायचं नाती करा. पण आता आम्ही जो क्लोज म्हणायचं तथा असतो. शपथ घेतले धर्मार्थ काम यांच्यापासून तुमच्या मुलीचा सांभाळ करेल म्हणून. बरोबर आहे. अजून ज्या कहने का वो अभी बता सकते हैं हमारी लड़की का कैसा रखने का उनको बता दो. शिवरंगे संतुष्टवा स्वप्न वेशयमध्ये वैतम यदायो. इथे बघा या कॅमेरा घेतले सगळे. चला या. गायत्री नामना
गावकऱ्यांचं पाटील आणि श्री मनपूर्वक स्वागत. पार्वती परमेश्वर गोदाई महादनी सकल मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय एक मिनिट फोटो त्या पाटावरती काय गुलाबाच्या पाकळ्या आहेत काय ह्याच्या होती बांधलेली आहे का कुठे गेला उभे येते परत दादा अरे काय करतोय वायर काढून गेलो
वामदेवाय नमः, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमः, रुद्राय नमः, नमः सर्वभूतमनाय मनोर्मनाय नमः, अघोरेभ्यः सर्वेभ्यो नमः, श्रीरुद्रेभ्यः तत्पुरुषाय विष्णु महादेव सदा आमचे बाबा आले, ताई आल्यात आणि दादा आले. या आमच्या सगळ्या ताई आहेत. ताई हाय करा. आणि ही आई आहे. आई हाय कर. आणि ही आमची कोलशेटची आई. हा आणि आमची शशीताई आणि आमची दर्शनाई. गाईज आमची काजल, आमचे विनोद भाऊ वाघवीवरनं आलेत आणि आमच्या ताई आणि ही आमच्या बडीची आई हडी. येस, हिची मम्मी कारेगावला राहते. आणि अजून जे काही येतील ते तुम्हाला मी दाखवेन. आता आमच्या शेजारच्या सगळ्या मनीषाताई, भाभी, आंटी आणि ओळखत असाल सावंताई. आणि आता सगळ्या मुलींना तुम्हाला दाखवते. सगळ्या कशा छान नटल्यात बघा. दिस इज दर्शना, मच्छीवाली ताई, पप्पी आमची आणि भूमी. हाय तनू. बाकीचं कुठे गेल्या? या स्टेजवर होल्ड त्यानंतर आपण त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांना आशीर्वाद आमची पूजेचं लग्न करायचं. एवढी छान दिसते बघा. फर्स्ट टाइम साडी घातली, मस्त दिसते. आमची रंगताई, शमलाकी आणि लीलाधर काका आणि सावंत काकी. हाय कर ना. आणि आमची बडी आणि ही आमची श्रद्धा. थँक्यू. आणि आता फर्स्ट स्टॉल तुम्हाला दाखवते. पाणीपुरी आहे. पाणीपुरीला एवढी गर्दी आहे बघा. आणि स्टार्टरला आहे हरभरा कबाब, काय स्प्रिंग रोल. आणि पहिलंच ही व्यक्ती कुठेही टेस्ट पहिली करत असते. आणि आमचे दादा डाएटवर आहेत त्यामुळे काकडी खातायत. त्यांचं खूप एकदम स्ट्रिक्टली डाएट चालू आहे. पाणीपुरी खायला गेलो. आम्ही टेस्ट करतो. पाणीपुरी खाल्ली नाही, खूप डेंजर दिसत होती. खूप छान आहे. कबाब टेस्ट कर. पाणीपुरीवाला तिने खाली ती खायला चाललेली आणि ग्लव्ह नाही घातलं, काही नाही घातलं. मी नाही खाल्ली. बोलते नको बोलते. मग काय? आपण याच्यावर
ते डाएटवर वजन कमी करते बाबा. बघितलं स्प्रिंग रोल. आणि माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. ही सुजाता, संचिता आणि एकता आणि ही श्रद्धा. श्रद्धा जेवली. आता आम्ही जेवतोय. चला आपण जेवायला जाऊया. आता आम्ही जेवायला जातो. काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवतो. काही जसं छान डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे आणि तुम्हाला दाखवते जेवणाला काय काय. कॉमन लोणचं, गाजर काकडी, पीठ संपलंय, पुरी, हे मगाचं स्टार्टर मधला पकोडा तुम्हाला दाखवलेला आणि हे मटर पनीर आहे, जीरा राईस आणि दाल तडका, पापड, मूग शिरा, ही तवा भाजी. तवा भाजीमध्ये वांग, शिमला मिरची, बटाटा, बेबीकॉर्न, भेंडी, पनीर आणि फ्लावर. इकडे आहे नूडल्स, आहे मंचुरियन आणि हे आमचे चव्हाण दादा, ह्यांनी हे पूर्ण जेवण बनवलेलं आहे. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर सांगा कमेंट मध्ये. बाकूमध्ये फेमस आहेत. अशा प्रकारे तुम्हाला मी सगळे मेनू दाखवले आणि आता मी जेवायला घेते. माझं ताट दाखव ना. येस, संचिताने असं भरपूर सगळं काही घेतलेलं आहे लोडिंग. आणि आता मी घेते जेवायला. मी पुरी, मटर पनीर आणि अजून घ्यायचंय. तर चला जेवायला बसेन तेव्हा दाखवते. आणि गायत्री, कॉंग्रॅच्युलेशन. घरी जावे बापू, कॉंग्रॅच्युलेशन. पुष्पावहिनी आणि शेखर दादा छान दिसतंय. पुष्पावहिनी बघू शकता ब्लॉग मध्ये. आमच्या ब्लॉग मध्ये बघा. आणि रोयदा, साईल आणि आमच्या जयवंती ताई. आणि हा आमचा पूर्ण दादांचा ग्रुप आहे. हा आमचा समोर तर तुम्हाला आजचं माझं लुक कसं वाटलं
पूर्ण 3 दिवसाचे जे व्हिडिओ होते, म्हणजे त्यांची साऊथ इंडियनमध्ये त्यांची जे पारंपरिक त्यांचं जे पूजा होती आणि त्यांच्या विधी होत्या, ह्या कशा वाटल्या? 3 दिवसाचे जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा होता. हे तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचं पूर्ण आपलं मराठमोळ्या पद्धतीचं जे लग्नाचं पारंपरिक पद्धत होती ही पण कशी वाटली हेही मला सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.